नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा, प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था आणि चिकित्सालय रामपुरी बुद्रुक, शेतकऱ्यांची शेतीशाळा अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। हा प्लॉट आहे मित्रांनो 10,001। खूप छान ऊसाची जाडी आणि लांबी, कांड्याची साईज जवळपास 6 इंच आहे आणि जाडीपणीची खूप छान आहे। तर ह्या ऊसाचं पूर्ण व्यवस्थापन केलेलं आहे अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल, प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील रामपुरीकर यांनी याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं आहे। तर याची लागवड गेल्या वर्षी मित्रांनो जानेवारीमध्ये झालेली आहे आणि आज जवळपास ही ऑक्टोबर महिना फर्स्ट आहे। तर ह्या ऊसाला जवळपास लावून 9 महिने पूर्ण झालेले आहेत। तर हे 10,001 या व्हरायटीचं बेनं आज आपण इथं उपलब्ध करून दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी। आता तुर्तास सोयाबीनचे रानं रिकामे झालेले आहेत आणि त्या रिकाम्या रानावर सरी काढून लोक लवकरात लवकर ऊस लावण्याच्या याच्यामध्ये आहेत, शोधामध्ये आहेत। तर ज्या शेतकऱ्यांना पूर्ण 100 टन कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाकावा, फोन करू नका प्लीज, मेसेज टाकावा तंत्रज्ञान घ्यायचं आहे म्हणून, नाव आणि मोबाईल नंबर टाका। नंतर आम्ही त्यांना पूर्ण ऊसाची लागवड अगोदर माती परीक्षण करतो। माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये काय आहे काय नाही हे समजतं। माती परीक्षण केल्यानंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करायला आपल्याला सोपं जातं आणि प्लॅन्ट बायोग्रोप घ्यायला पण सोपं जातं। ऊसाची लागवड कशी करायची, केव्हा करायची, कधी करायची, किती अंतर घ्यायचं, 2 वळीतील अंतर किती ठेवायचं, 2 टिपऱ्यातील अंतर किती ठेवायचं, पायाभरणी डोस त्याला कोणता आणि कसा द्यायचा, दुसरी गोष्ट जर्मिनेशन लवकर होण्यासाठी काय कोणते कल्चर कसे वापरायचे, कोणते खतं वापरायचे, वॉटर सोल्युबल खत द्यायचे का पेरून खत द्यायचा, खताचं व्यवस्थापन पूर्ण, स्प्रे ड्रेंचिंगचं व्यवस्थापन पूर्ण या ट्रीटमेंटमध्ये अपलोड आहे आणि पूर्ण टार्गेट आहे याचं 100+ टन। तर कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन 100+ टन ऊसाचं ज्यांना मार्गदर्शन घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788 यावर संपर्क साधावा। तर मित्रांनो हा प्लॉट आहे बघा 9 महिन्याचा आणि याच्या कांड्याची लांबी आणि जाडी खूप छान आहे आणि आज हे कांडे याच्या ऊसाची कांडी आज आहेत 25। तर 25 कांडी 9 महिन्यामध्ये मिळाली आहेत आपल्याला आणि आता इथून ऊस तुटण्यासाठी जवळपास आपल्याला अजून 3 महिने बाकी आहेत। तर 3 महिन्यामध्ये जवळपास आपले 3 कांडे मला तरी जवळपास अजून 9 ते 10 कांडी वाढणार आहेत। 25 आणि 10 35 कांडी, तर 35 कांड्याचा ऊस जवळपास हे 3.5 किलो ऊस भरतो। तर 3.5 किलो ऊस भरतो। इथं मेंटेन संख्या आहे आमची 40,000, सरासरी 40 ते 42,000 आहे, पण 40,000 धरूया। 40,000 आणि 3.5 किलो ऊसाचं वेट, तर 3 किलो बी धरूया आपण। 3 किलो जर धरलं ऊसाचं, एका ऊसाचं वजन आणि 40,000 ऊसाची संख्या असली तर 4 त्रिकोण 12, 120 टनाचं ॲव्हरेज इथं बसतं मित्रांनो। असा हा खूप छान आणि सुंदर असा प्लॉट इथं आपल्या शेतकऱ्यांची शेतीशाळेच्या माध्यमातून उभा आहे। ज्या शेतकऱ्यांना बेना आवश्यक आहे किंवा पुढील तंत्रज्ञान घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी ह्या प्लॉटला अवश्य व्हिजिट द्यावी, कारण मित्रांनो पाहिल्याशिवाय तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाहीत, ही सत्य परिस्थिती आहे। अगोदर पहा, देखरेख करा, समजून घ्या। शेती ही करण्याची गोष्ट नाही आहे, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे। ही गोष्ट तुम्ही अगोदर लक्षात घ्या। तर याचं वॉटर मॅनेजमेंट, निरोगी जमिनीचा प्लॅन्ट बायोग्राफ काय सांगतो मित्रांनो, निरोगी जमिनीचा प्लॅन्ट बायोग्राफ सांगतो 45% माती, 5% कार्बन, 25% हवा आणि 25% पाणी हे आपल्या शेतामध्ये मेंटेन असणं आवश्यक आहे। तर ते जर मेंटेन करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, कसा ऊस लावायचा। आणि दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगतो, ऊसशास्त्र काय सांगतं, ऊसशास्त्र सांगतं तुम्ही 1 फुटा ऊस लावा का 10 फुटा ऊस लावा। ऊसशास्त्र सांगतं प्रत्येक स्क्वेअर फूटला, म्हणजे 1 चौरस स्क्वेअर फूट असतो ना, तर प्रत्येक 1 चौरस स्क्वेअर फूटला 1 ऊस जगतो। म्हणजे तुम्ही कसाही ऊस लावा, 1 फुटावर लावा का 10 फुटावर लावा, आपल्या जमिनीमध्ये जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढाच स्क्वेअर फुटामध्ये ऊस जगणार आहे। म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला 1 एकरचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर 1 एकरमध्ये क्षेत्रफळ किती आहे, 43,560 स्क्वेअर फूट आहे। तर 43,560 स्क्वेअर फुटामध्ये 43,560च ऊस जगतील मित्रांनो। तुम्ही कसेही ऊस लावा,
1 फुटावर लावा किंवा 10 फुटावर लावा, 4 फुटावर सरी काढा, 5 फुटावर काढा, 6 फुटावर काढा, 3 फुटावर काढा, तुम्ही ऊस कसाही लावा. तिथं ऊस किती टिकणार आहे? 43,560 स्क्वेअर फूट जर जागा आहे तर 43,560च ऊस तिथं टिकणार आहेत. तर सरासरी आपल्या ऊसामध्ये आज तुम्ही जाऊन पहा की तुमच्या ऊसामध्ये जे परिपक्व ऊस झालेला आहे, आता हे परिपक्व ऊस झालेलं आहे, तर हे परिपक्व ऊस झालेलं आहे ना, तर हे परिपक्व ऊस झाल्यानंतर ह्या प्लॉटमध्ये तुम्ही या आणि पहा इथं निरीक्षण करून की आपले परिपक्व झालेले म्हणजे कारखान्याला जाण्याच्या अवस्थेमध्ये असणारे ऊस उभे किती आहेत त्याचं निरीक्षण करा. तर तुम्हाला मित्रांनो 30,000 ते 35,000 एवढेच ऊस तुम्हाला मिळतील. मग तुम्ही तर ऊस भरपूर लावले होते ना, तुम्ही तर जवळपास मार्चमध्ये जर समजा तुमची सुरू लागवड असेल आणि मार्चमध्ये तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये जर ऊसाची संख्या मोजली तर मित्रांनो असं तुम्हाला पाहायला मिळेल की जवळपास 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख ऊस तुमच्या शेतामध्ये उभे आहेत. मग एवढे मित्रांनो ऊस शेतामध्ये जर तुमच्या उभे होते तर मग बाकीचे ऊस गेले कुठं? ज्या दिवशी कारखान्याला आपल्याला ऊस तोडायचा आहे, तोडून घालायचा आहे, त्या दिवशी फक्त 30,000, 40,000, 30,000, 35,000च ऊस मिळाले. बाकीचे ऊस कुठे गेले? तर हे गणित म्हणजे प्लॅन्ट बायोग्राफ आणि मेंटेन शुगरकेन ऊसाची संख्या, मेंटेन ऊसाची संख्या याचं गणित खूप मोठं आहे. तर हे गणित जर समजा तुम्हाला मॅनेज करता आलं तर तुम्ही 100 टनाचे झालात, ही गोष्ट समजून घ्या. तर ह्या गोष्टी सगळ्या समजून घेण्यासाठी प्लॅन्ट बायोग्राफ महत्त्वाचं आहे, ऊसाची लागवड कशी करायची हे महत्त्वाचं आहे, खताचे डोस कसे घालायचे हे महत्त्वाचं आहे, ड्रेंचिंग महत्त्वाचे आहेत, फवारण्या महत्त्वाच्या आहेत, प्लॅन्ट बायोग्राफ महत्त्वाचं आहे. त्यानंतर निरोगी जमिनीचा बायोग्राफ पण खूप महत्त्वाचा आहे. खतं कसे घालायचे, केव्हा घालायचे, का घालायचे, ह्या सगळ्या गोष्टी एक ना अनेक गोष्टी आहेत मित्रांनो, त्या शिकाव्या लागतात. शिकल्याशिवाय पर्याय नाही. शिक्षण इज द मेन पॉईंट. तर अशा गोष्टी आहेत मित्रांनो. तर ज्या शेतकऱ्यांना जे उत्सुक आहेत 100 टन ऊस आपल्या शेतामध्ये घेण्यासाठी, त्या शेतकऱ्यांनी अवश्य आम्हाला कॉन्टॅक्ट करावं आणि आपल्या शेतामध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळवून घ्यावं. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला प्लॉट? लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. चला फिरून तुम्हाला एकदा प्लॉट दाखवतो. एक नंबर छान आहे. खूप छान ग्रोथ आहे. एक नंबर. कांड्याची साईज एक नंबर आहे. मस्त.